मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। यावेळी जरांगेंनी बावनकुळेंवरती वैयक्तिक टीका केली, त्यामुळे काल बावनकुळे भावूक झाले। आपलं व्यंग करून टिंगलटवाळी करून न्याय मिळाला असेल तर जरूर करा असं बावनकुळे म्हणाले। यावरती जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। बावनकुळे मराठ्यांच्या नादाला लागल्यानं रडकुंडीला आले असं जरांगे म्हणाले। तसंच 28 ऑगस्टच्या आत चूक दुरुस्त करा, रद्द केलेली प्रमाणपत्र वैध करून पुन्हा द्या, आम्ही व्यंग करणार नाही असंही जरांगेंनी म्हटलंय। माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं आहे की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी। खरं तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही। खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही, पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही। तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं मी गुडघे टेकायला लावतो। तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात। मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली। हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात। त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून। तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं। तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजे। कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं, मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते।